व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल सुरुवात झाली आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 2. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ. स्ट्रोक जबरदस्त. दर्शनच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 6. या आकड्यावरती विकेट इज गॉन. बॅटर आउट. पुढील मॅच असेल कल्याण पॅकर्स जय मसोबा भोईरपाडा. टॉस साठी उपस्थित राहा. कल्याण पॅकर्स जय मसोबा भोईरपाडा दोन्ही टीम्स टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. क्या बात आहे, क्या बात आहे. 2 बॉल वाईट. मात्र त्यानंतर कमाल धमाल. 4 चेंडू 6 धावा. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकाचा जर विचार केला तर सातत्याने काही ना काहीतरी इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतो. एक तर वाईट तरी, नाही तर सिंगल तरी, नाही तर विकेट तरी, आणि अचंबित करणारी गोलंदाजी. धावसंख्या फलकावरती 7 धावा या धावफलकावरती. मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 8 पाहायला मिळेल. 8 ऑन द बोर्ड. नाही, जो बॉल होता दर्शनची काहीच चूक नव्हती. असं वाटत होता मागे जाईल बॉल किंवा वाईट तरी जाईल. तो बॉल डीप झाला, स्लो होता त्यामुळे. असू द्या अमन दादा, चालतं. आपलाच आहे दर्शन, घ्यायचं समजून. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा मार्गस्थ आहे. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 या आकड्यावर. विकासजी कदम यांची उपस्थिती नुकताच आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 12 या आकड्यावरती. तेरा धावा. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा या धावफलकावरती आहेत. सिंगल ऍड होईल. फलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल झालेले आहेत. 14 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कल्याण पॅकर्स आणि जय मसोबा भोईरपाडा दोन्ही टीम्स कॅप्टन काकांचं स्वागत आहे. पंधरा धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पाच बॉल 15 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती मार्गस्थ. ऑन साइडला वळवलंय, फक्त दिशा दाखवली.
मिळेल जी मात्र सिंगल. सोळा धावा या फलकावरती. रोहित पाहायला मिळतील. रोहित जिरांगे बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये. चांगला बॉल, फक्त दिशा दाखवली. एक धाव जी मात्र कंप्लीट झाली आहे. धावफलक 17 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावर. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती आहेत. विकेट. फलंदाज बाद होतील. रोहितने कमालीची गोलंदाजी केली. जबरदस्त गोलंदाजी करतायत रोहित. एटीन 18 धावा फलकावरती आहेत. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल असेल. धावसंख्या 19. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 20 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ झालाय. महागडी गोलंदाजी झाली आहे. भरपूर महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक गोलंदाजीच्या मार्फत. धावसंख्या फलकावरती आपल्याला 20 पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ झाला. 20 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचला 21 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून देखील जर पाहायला गेले या षटकाचं विवरण तर 2 सिंगल आलेत, 1 डॉट, 1 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि 1 रनआउटची विकेट. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 22. 22 धावा धावा फलकावरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चोवीस धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड. तिन्ही गोलंदाजांनी 8 धावा खर्च केल्यात. सो 3 षटकांच्या अखेरीस फलक जाऊन पोहोचलाय.
24 या आकड्यावरती. व्हाईट बॉल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र पुढे सरकत असताना. 25. धावसंख्या 26 या आकड्यावरती पाहायला मिळते. 26 चेंडू झालेत आतापर्यंत 2. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दोन्ही टीम्स कडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे संघ पाहायला मिळतोय समायरा 11, दुसरीकडे जय गणेश 11. पुढील मॅच कल्याण पॅकर्स विपक्ष जय मसोबा भोईरपाडा. दोन्ही टीम्सना एक रिक्वेस्ट असेल, ती म्हणजेच मॅच त्वरित सुरू करणार आहोत जशी मॅच फिनिश होईल. सो वेळ वाया घालवायचा नाहीये, ही दोन्ही संघांना नम्रतेची विनंती असेल. सिंगल ऍड होईल, फलक पुढे सरकेल, जाऊन पुजेल 27. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. कल्याण पॅकर्स थोडस माझू येस माग ओके ओके. सनी करते, सनी बोलते हम संभालेगा. यस हिरो. धावसंख्या फलकावरती 28 पाहायला मिळते. व्हाईट बॉल. कल्याण पॅकर्स टीम, आपण टॉस जिंकले ना, डिसिजन काय? कल्याण पॅकर्स टीम डिसिजन फिल्डिंग, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. धावसंख्या 30 आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. कल्याण पॅकर्स विपक्ष जय मसोबा भोईरपाडा. पुढील मॅच टॉस जिंकलाय कल्याण पॅकर्स संघाने. त्यांचा डिसिजन असेल फिल्डिंगचा. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले जय मसोबा भोईरपाडा या टीमला.
लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. राऊंडची पहिली मॅच तो संघ खेळेल याची नोंद करून घ्यायची आहे. आणि 10 चिठ्ठ्या ज्या 10 विनिंग संघांच्या असतील, जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती विपक्ष विघ्नहर्ता सीसी अशी पहिली मॅच दुसऱ्या फेरीची आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच सुरू करा. भरपूर उशीर केला जातोय, वेळ भरपूर घेतला जातोय, सो वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज सज्ज सचिन ठाकरे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, स्ट्रायकिंग एंड वरती रोहित झिरांगे आपल्याला पाहायला मिळतील. आठवतंय आम्ही ज्या वेळेस फर्स्ट टाइम MVPL खेळलो त्यावेळेस आमच्या टीमचा आयकॉन आणि कॅप्टन होता सचिन ठाकरे, जो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. ओव्हरआर्म क्रिकेट मधील फार मोठं नाव आणि त्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी तो संघ ठरला होता. रनरअप संघाचा कॅप्टन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती रोहित झिरांगे. झिरांगे सोबत देखील आमची भरपूर सारी मेमरीज आहेत. 9वी 10वी एका बेंच वरती बेंचमेट होता माझा रोहित. स्ट्रायकिंग एंड वरचा खेळाडू, फक्त दिशा दाखवली. सिंगल ऍड होईल. व्हाईट बॉल. ओव्हरआर्म क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. अंडरआर्म क्रिकेट एक वेगळी दुनिया असते. विघ्नहर्ता सीसी पहिली मॅच खेळेल आणि 10 चिठ्ठ्यांपैकी जी चिठ्ठी पहिली निघेल व्हाईट बॉल. 5 धावा या फलकावरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 5 या आकड्यावर मिळेल. पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्या फलकावरती 6. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
6 ऑन द बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला बॉल आहे का? वाईड आहे ना? रिव्ह्यू वाईडला नाहीये. पाच बॉल 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय काकडे यांची नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बारक्या यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. 7 धावा. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल, खूप वेळ घेतला जातोय. मला वाटतं असं हॅलोजनचा पुरेपूर वापर करणार आहेत. 9:30 10 तरी वाजतील. मग असं खेळल्यावरती 9 मिनिमम तरी वाजतील. चिकनगरचं वादळ. बारक्या कांबळे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 7 धावा या फलकावरती आहेत. समायरा 11 वर्सेस जय गणेश 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा या धावफलकावरती आहेत. तीस धावा या धावफलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना अर्जित करण्यात आले आणि 31 धाव्यांचं लक्ष आहे. 31चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. मिळेल जी मात्र सिंगल धावसंख्या 9. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस देखील मैदानावरती आलेली सिंगल धावसंख्या 10.
धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11 आणि आता विजयासाठी अजून देखील मला वाटतंय 20 धावांची आवश्यकता. 2 षटक 20 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 11. बॉलिंग ट्रॅक वरती असतील तब्बू. स्ट्रोक जबरदस्त बॉल सीमा पार चौकार. 2 षटक 20 धाब्यांची आवश्यकता असताना मस्ट नीडेड 4 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. 11 चेंडू 16 धावा विजयासाठी हे समीकरण पाहायला मिळतो. आणि एक खेळाडू जरी कमी असला तरी किती फिल्डिंग करत असताना दमछाक होते हे आता आपण पाहू शकतो. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद. रोहित शकेचा अंत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 16. 3 चेंडूचा खेळ झाला. आता 9 चेंडू विजयासाठी 15 धाब्यांची आवश्यकता. 9 चेंडू 15. 9 बॉल 15 धाबा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. नऊ बॉल 15 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रोक जबरदस्त सचिनच्या बॅट मधून हा चौकार. 4 धावा पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावर. 8 बॉल 11. 8 बॉल मध्ये 11 धाव्यांची आवश्यकता असेल. 8 बॉल 11 हे समीकरण पाहायला मिळतोय. सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 21 म्हणजे 10 धाव्यांची आवश्यकता. 7 बॉल 10 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल मध्ये 10 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी बॅटिंग टीमला. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त बॉल सीमा पार चौकार. समीकरण 6-6. 6 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता असेल. 2 षटकांमध्ये 20 धाव्यांची गरज होती. या षटकामध्ये 3 चौकार आलेत. 14 रन आलेत. आता 6 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. पुढील मॅच कल्याण पॅकर्स आणि जय मसोबा भोईरपाडा दोन्ही संघ खेळण्यासाठी तयार राहायचे विनंती असेल. मॅच कडक होईल. कडक म्हणजे 6 बॉल 7. चला स्पीडअप करायचे विनंती राहील.
धावसंख्या 1. एक धावा आड होईल. 4 चेंडू आणि 4 धावा. जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. समायरा 11 आणि जय गणेश 11 या दोन संघांमध्ये. 4 चेंडू 4 धावेंची आवश्यकता असेल. वाईट बॉल. 4 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता. 4 चेंडू 3. 4 चेंडू 3 धावा. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू 3 धावा हे समीकरण पाहायला मिळतोय. चला थोडस स्पीडअप करायचं ही विनंती राहील. घोरडप्याचा बॉल आणि चौकार. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय जय गणेश 11 संघाने. मॅन ऑफ द मॅच सचिन ठाकरे ठरलाय सामन्याचा सामनावीर.